व्हेसिकल, तर सेमिनल व्हेसिकल हे काय असते, ग्लँड असते आणि तिचं महत्वाचं फ्लुइड असतं, त्याला सेमिनल फ्लुइड म्हणतात. तर ब्लॅक कलरचं कधीही पोर्शन तुमचं सुटायला नको. तर सेमिनल फ्लुइड म्हणजे काय असतं, एक अल्कलाईन फ्लुइड असतं. अल्कलाईनचा अर्थ लक्षात ठेवायचा, आपल्याकडे ऍसिड बेस अशा प्रकारे दोन गोष्टी असतात. तर केमिस्ट्रीमध्ये दोन गोष्टी असतात, एक असतो ऍसिड, एक असतो बेस आणि एक असतो न्यूट्रल. तर कोणताही पदार्थ केमिस्ट्रीमध्ये एकतर ऍसिड असू शकतो, एक बेस असू शकतो किंवा न्यूट्रल असू शकतो. तर ज्याचा पीएच 7 आहे त्याला न्यूट्रल म्हणायचं. जसं वॉटरचा पीएच 7 असतो, लक्षात ठेवायचं. पीएच 14 पर्यंत वाढू शकतो, 14 पर्यंत गेला त्याला बेस म्हणायचं आणि 7 पेक्षा खाली तो 0 पर्यंत जाऊ शकतो, त्याला ऍसिड म्हणायचं. आणि जेव्हा तो पीएच कोणत्याही पदार्थाचा 7 पेक्षा जास्त असतो आणि तो पाण्यात डिझॉल्व्ह करतो वॉटरमध्ये, त्याला अल्कलाईन म्हणायचं. काय म्हणायचं? अल्कलाईन. अल्कलाईन म्हणजे बेस. अल्कलाईन म्हणजे बेस. कळालं? तर अल्कलाईनचा अर्थ असतो बेसिक. तर हे जे लिक्विड असतं हे बेसिक असतं. का? कारण तिथे काय नसायला पाहिजे, ऍसिडिटी नसायला पाहिजे. स्पर्म्स ऍसिडिटी मध्ये काय होतात, डिस्ट्रॉय होतात. म्हणून तिथे काय असतं, बेस असावा लागतो लिक्विड मध्ये आणि म्हणून तिथे काय असतं, अल्कलाईन लिक्विड असतं. त्याचं नाव असतं सेमिनल फ्लुइड. त्याच्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी असतात तर लक्षात ठेवायचं, हाही प्रश्न आलेला आहे. तिथे फ्रुक्टोज असतो, फिब्रिनोजेन असतो आणि प्रोस्टाग्लॅन्डिन अशा प्रकारचे 3 तिथे काय असतात, कंटेन असतात. तर एकेकाचं आपण बघू आता त्यांचं काय काय वर्किंग असतं. तर पहिला असतो आणि इट कंटेन्स 60% ऑफ टोटल सिमेन. आणि जेवढा हे टोटल सिमेन असेल, म्हणजे आता सिमेन जो असेल, सिमेनचा काउंट जेवढा असेल, आता सिमेन म्हणजे काय, नॅचरल जर ह्युमन असेल त्याचा सिमेनचं काउंट जर एवढा 1 ml मध्ये आपण कन्सिडर करू, त्याचा अराउंड 60% मध्ये काय असतं, हे सेमिनल व्हेसिकलच असतं, फ्लुइड असतं. आणि एवढंच पोर्शन काय असतं, फक्त तिथे काही प्रोस्टेट असतं. आणि हे काय, हे बघा असं बघू आपण, एक हा सिमेनचा टोटल 100% आहे. ठीक आहे. आणि सिमेंट म्हणजे काय, मेलने इजेक्ट केलेल्या लिक्विडला आपण सिमेंट म्हणतो. तर त्याच्यामध्ये 60% समजते तुम्हाला, अराउंड धिस म्हणजे एवढं 60% पर्यंत जे असणार आहे ते पूर्ण हे सेमिनल फ्लुइड असतं. आणि त्याच्यामध्ये नंतर प्रोस्टेटचं फ्लुइड असतं आणि त्याच्यामध्ये एवढेच काय असतात, ऍक्च्युली स्पर्म असतात. हा जो ब्लॅक पोर्शन करतोय तर एवढेच काय असतो, ऍक्च्युली त्या फ्लुइड मध्ये स्पर्मचा काउंट असतो. आता 60% लक्षात ठेवायचं. मग सेमिनल व्हेसिकल, सेमिनल फ्लुइड किती असतं, 60. काय एवढं 60% असतं, त्याचं इम्पॉर्टन्स आहे. इम्पॉर्टंट आहे की त्याच्यामध्ये एक महत्वाचं कंटेंट असतं, त्याला म्हणतात फ्रुक्टोज, फिब्रिनोजेन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन. फ्रुक्टोज जो असतो आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे, फ्रुक्टोज हा एक शुगरचा टाईप आहे. एका शुगरला काय म्हणतो आपण, फ्रुक्टोज. म्हणजे ग्लुकोज जसा असतो तसा काय असतो, फ्रुक्टोज असतो. आणि फ्रुक्टोज मोस्टली कुठे सापडतो, तर आपण जे फळं खातो त्याच्यामध्ये फ्रुक्टोज असतो. तर हा फ्रुक्टोज सोर्स ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करतो स्पर्मला मुवमेंट करण्यासाठी. तर जेव्हा ते ह्या ट्रॅक म्हणजे टेस्टिस मधनं पुन्हा इपिडेमिस मधनं रन करून येतात युरिनरी ब्लॅडरला आणि इथपर्यंत येतात, तेव्हा त्यांना इथे काय लागत असतं, एनर्जी लागत असतं. कारण मध्ये त्यांना एनर्जी मिळालेलं नसतं. एनर्जी फक्त ते सर्टोली सेलकडे घेऊन येतात आणि इथपर्यंत येतात. तर इथे त्यांना एनर्जी हाऊस म्हणून काय करतं, हे फ्रूट त्यामध्ये ऍड होतं. आणि फ्रुक्टोजला ते काय करतात, एनर्जी सोर्स म्हणून सप्लाय काय करतात, युज करतात आणि स्वतःच्या मुवमेंटसाठी त्याला युज करतात. वाईल नेक्स्ट जो कंपाऊंड आहे तो फिब्रिनोजेन. आता फिब्रिनोजेन काय असतो, कोॲग्युलेट द सिमेन इनटू बोलस अँड क्विक प्रपोल्शन इन व्हजायना. आता सिंपल गोष्ट आहे. आता व्हजायना तुम्हाला आधी सांगावं लागेल, नंतर मग कोऑग्युलेट होणं म्हणजे माहिती असेल तुम्हाला. फिब्रिनोजेन माहिती आहे, बॉडीमध्ये एकच काम करतो, कोऑग्युलेट करण्याचं. तर काय असतं माहिती आहे ना, फिब्रिनोजेन कुठे बघितलं होतं आपण, हे कोऑग्युलेशन ब्लड मध्ये बघितलं होतं ना. ब्लड मध्ये सांगितलं होतं मी, फिब्रिनोजेन काय करतो, आपल्या ब्लडला क्लॉट करतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा जखम वगैरे होतात तेव्हा त्या जखमांना मधनं ब्लड जेव्हा बाहेर निघतं तेव्हा तिथे जखम झाली असेल तुम्हाला आणि इथे जखम झाली तर इथून ब्लड बाहेर येणार. ते ब्लड थांबवण्याचं काम काय करतो, फिब्रिनोजेन. तिथे क्लॉट करतो. क्लॉट म्हणजे काय करतो, तिथे गाठ तयार करतो. तर लक्षात ठेवायचं, या फिब्रिनोजेनचं महत्वाचं काम आहे कोणत्याही गोष्टीला असं घट्ट करणं किंवा त्याला कोऑग्युलेट करणं, त्याचं गाढ करणं. तर तो घट्ट काय करतो सिमेनला, कारण त्याला त्याचा बोलस तयार करतो. बोलस म्हणजे असा गोल असे थोडंसं घट्ट करतो त्याला. का तर क्विक प्रपोल्शन इन व्हजायना, कारण त्याला जर घट्ट नाही केलं, त्याला जर लिक्विड ठेवलं तर तो चांगल्या प्रकारे व्हजायनाकडे ट्रान्सफर होऊ शकत नाही, तो इजेक्ट होऊ शकत नाही. तो जेवढा पातळ नसायला पाहिजे त्याची विस्कॉसिटी हा काय करतो, फिब्रिनोजेन मेंटेन करतो.
ठीक आहे. प्रपोल्शन म्हणजे काय, तर त्याला चांगल्या प्रकारे पाठवण्यासाठी. जे फिमेल ट्रॅक आहे, तर फिमेल ट्रॅक मधनं त्याला चांगल्या प्रकारे पाठवण्यासाठी फिनोजेनची आवश्यकता असते. तर तो त्याला काय करतो, कोऑग्युलेट करतो. तर वजायना हा ऍक्च्युली फिमेल ट्रॅक असतो, तिथे तो पाठवला जातो. आपण आता पुढच्या डायग्राम मध्ये बघूच वजायना वगैरे फिमेल ट्रॅकवर बघूच. तर आधी प्रोस्टॅग्लॅन्डिन बघून घेऊ. आता प्रोस्टॅग्लॅन्डिन काय, हा 3rd नंबरचा तिथला महत्वाचा तिथला काय असतो, कंटेंट असतो. तो स्टिम्युलेट करतो रिव्हर्स पेरिस्टॅलिसिस इन वजायना. आता पेरिस्टॅलिसिस तुम्हाला टॉपिक झालेला आहे. हाही कशामध्ये झालेला आहे, डायजेशन मध्ये. बरोबर. माहिती आहे आदित्य, कोण आहे आदित्य आहे का कनेक्टेड? गंगे, पेरिस्टॅलिसिस काय असतं कोणाला माहिती आहे बोला. हॅलो, पेरिस्टॅलिसिस माहिती आहे? नाही आठवत नाही सर. इकडे माधवी, प्रतीक्षा, कोणाला माहिती आहे? कन्स्ट्रक्शन अँड रिलॅक्सेशन. जेव्हा ही बॉडी असते, बॉडीमध्ये आपण सांगितलं तुम्हाला मी, की हे तुमचं माउथ असतं. माउथ जेव्हा तुम्ही एक पदार्थ खातात, त्याला इथे च्युइंग केलं तर, च्युइंग म्हणजे काय, त्याला मेकॅनिकली आपण दातांनी कट करतो, त्याचा बोलस तयार करतो, आणि तो बोलस असे तुमच्या कशामध्ये उतरतो, ऑसोफॅगस मध्ये. तर ते बोलस ते ऑसोफॅगस अशा प्रकारे बेंड होते या बोलसमुळे. आता तो बोलस पुढे सरकवायचा असेल तर इथे मागे त्याला काय करावं लागतं, दाबावं लागतं. म्हणजे मागे दाबल्याशिवाय तो बोलस पुढे सरकणार का नाही. मग हे जे मागे दाबलं जातं आणि पुढे रिलॅक्स झालं जातं. आता हा पोर्शन रिलॅक्स झाला पाहिजे आणि हा मागचा पोर्शन दाबला गेला पाहिजे. म्हणजे हा रिलॅक्स आणि हा काय झाला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट. तर मागचा पोर्शन कॉन्ट्रॅक्ट होतो आणि पुढचा पण रिलॅक्स होतो, तेव्हा तो घास आपला काय जातो, पोटात जातो. कळालं का? तर ह्या गोष्टीलाच म्हणतात पेरिस्टॅलिसिस ऑफ ऑसोफॅगस. म्हणजेच कोणत्याही एका ट्यूबला काय असतात, मधनं मसल्स असतात. इथे मसल्स असतात ज्या वॉलमध्ये, आणि ते काय करतात, एका ठिकाणी तिला पुश करतात आणि एका ठिकाणी काय करतात, एक्सपांड करतात, अशा प्रकारे. तर एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन मुळे काय होतो, पदार्थ पुढे जातो. याला म्हणायचं पेरिस्टॅलिसिस मुवमेंट. ठीक आहे. तर मसल्स ट्यूबला जेव्हा अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट एक्सपांड करायला लागतात, त्याला पेरिस्टॅलिसिस म्हणतात. आणि कोणत्याही किंवा ह्युमन्स मध्ये पेरिस्टॅलिसिस कशासाठी होत असतं, कोणत्याही पदार्थाला पुढे ढकलण्यासाठी. तर हे प्रोस्टॅग्लॅन्डिन हे काय असतं, कशामध्ये असतं, सिमेन्स. जेव्हा सिमेन्स वजायनामध्ये एंटर करतो विथ प्रोस्टॅग्लॅन्डिन, तर प्रोस्टॅग्लॅन्डिन काय करतो, जो वजायनल ट्रॅक असतो तिथे मसल्स असतात आणि त्या सिमेन असतो. तर ते काय करतात, हे जे वजायनल ट्रॅक मधले जे प्रोस्टॅग्लॅन्डिन काय करतो, इथे पेरिस्टॅलिसिस मुवमेंट रिव्हर्स पेरिस्टॅलिसिस सुरू करतो. म्हणजे इथून बॉटमने काय करतो, प्रेशर क्रिएट करतो आणि याला पुढे ढकलतो कुठपर्यंत, जो ओव्हलचं पोझिशन आहे तिथपर्यंत. तर हा काय करतो, पेरिस्टॅलिसिस मुवमेंट वजायनाची सुरू करण्यासाठी काय करतो, सपोर्टिव्ह असतो. तर अशा प्रकारे हा असणं इम्पॉर्टंट आहे. मग हा काय करतो, की वजायना अँड युटेरस ऍडिंग फास्टर मुवमेंट ऑफ द स्पर्म टुवर्ड दी फिमेल बॉडी. तर तिथे काय करतं, फास्टर मुवमेंट होण्यासाठी काय करतो, हा मदत करतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, पेरिस्टॅलिसिस मुवमेंट इम्पॉर्टंट आहे. त्याला पुढे ढकलणं आणि त्याला कुठपर्यंत पोहोचवणं, फिमेल बॉडी पर्यंत पोहोचवणं. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन म्हणजे काय, पेरिस्टॅलिसिस. नंतर फ्रुक्टोज म्हणजे काय, तर न्यूट्रिशन पेक्षा एनर्जी फॉर फॉर्म. आणि फिब्रिनोजेन म्हणजे काय, कोऑग्युलेशन अँड दी फॉर्मेशन ऑफ बोलस. ओके. तर अशा प्रकारचे 3 महत्वाचे लिक्विड्स असतात. 60% सिमेनचं पोर्शन असतं, त्याला आपण सेमिनल फ्लुइड म्हणतो, आणि ते सेमिनल फ्लुइड इथे ऍड होतात. डायग्राम मध्ये बघू आपण. इथे सेमिनल वेसिकल आहे, इथपर्यंत ते काय करतात, ह्या सिमेन मध्ये काय करतात, ते सेमिनल फ्लुइड काय करतात, ऍड करतात. आता इथून खाली आल्यानंतर दिसतंय आपला युरेथ्रा कनेक्ट झालेला आहे, आणि इथे काय, प्रोस्टेट ग्लँड आहे. तर ही दिसते आपल्याला आता प्रोस्टेट ग्लँड, आणि त्याचं कनेक्शन झालेलं आहे युरेथ्राशी. आता हा युरेथ्रा तयार झालेला आहे. आता बघू आता आपण. नेक्स्ट महत्वाची ग्लँड आहे, तिचं नाव प्रोस्टेट ग्लँड. किंवा तुम्ही भरपूर वेळा घरातही ऐकलं असेल कुठेतरी, की प्रोस्टेट ग्लँडचा कॅन्सर हा महत्वाचा एक मेल्स मध्ये असतो. सर, हा, vagina is an acidic behavior. So how the sperm is going upside? हे बघा कसं आहे, की व्हजायना ऍसिडिक बिहेवियर असतं. ओके.
तर ऍसिडिक बिहेवियर असल्यामुळेच आपलं जे सेमिनल व्हेसिकल असतं त्याचं अल्कलाईन काय असतं, इथे आपण 60% फ्लुइड ऍड केलेलं असतं. म्हणजे सेमिनल फ्लुइड मध्ये हा सेमिनल फ्लुइड जेव्हा ट्रान्सफर होतो म्हणजे युरेथ्रामधून ट्रान्सफर होतो, तर सिमेन्स हा ऍक्च्युली कोणत्या नेचरचा असतो, हे बघा इथे सिमेनला काही नेचर नसतो, तो न्यूट्रल असतो. तो इथे आल्यानंतर त्याला काय बनवलं जातं, बेसिक, त्यात बेस टाकला जातो, अल्कलाईन बनवला जातो. अल्कलाईन म्हणजे बेसिक, त्याचा पीएच 7 पेक्षा जास्त होतो. का केला तो 7 पीएच पेक्षा जास्त, जेव्हा तो युरेथ्रामधनं व्हजायना, आता व्हजायनल ही व्हजायना आहे, व्हजायनामधनं जेव्हा तो एंटर करणार आहे तिथे ऍसिड असणार आहे, तर ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी बेस असला पाहिजे, म्हणून इथे सेमिनल व्हेसिकलनं तिथे काय टाकला जातो, बेस टाकला जातो. कळाला? जर सेमिनल व्हेसिकल मधनं जर बेस नसेल तर तिथे स्पर्म व्हजायना मधनं एक्झिस्ट करू शकत नाही, ते किल होतील. त्यांना किल होऊ देऊ नये म्हणून त्या स्पर्म्सला अशा लिक्विड मध्ये टाकलेलं असतं. हे स्पर्म्स आहेत. एवढं स्पर्म किती असतं ऍक्च्युली, हा जेवढा जर एक पूर्ण सिमेन असेल, लिक्विड असेल, तर त्यात एवढेसे फक्त स्पर्म्स असतात. तर हे पूर्ण बेस असतो एक लिक्विड, त्या बेस मध्ये बसलेले असतात. ते जेव्हा ट्रान्सफर होतात तेव्हा त्यांना कोटिंग बेसच असतं. आणि मग ते ऍसिडिक ही वजायना असेल, ही वजायनामध्ये एंटर केल्यानंतरही ते ऍसिड मध्ये एंटर केल्यानंतर त्यांच्या बाहेर काय असतं, बेस असतं, ते न्यूट्रल असतं, त्याच्यामुळे ते काही डाय होत नाही. कळालं? त्यांना ऍक्च्युली कोटिंग कशाचं असतं, ते कोणत्या लिक्विड मध्ये असतं, बेसिक मीडियम मध्ये असतं. आणि ते सेमिनल व्हेसिकलचं काय फंक्शन आहे की ऍसिडिक. प्रोस्टेट ग्लँड बघू आपण. प्रोस्टेट ग्लँड इट इज अ लार्ज अँड सिंगल ग्लँड. आता प्रोस्टेट ही सर्वात महत्वाची मेल मध्ये, आताही सांगितलं तुम्हाला, मेल्स मध्ये मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम पर्सन्सला काय होतो, कॅन्सर होतो, तर तो असतो प्रोस्टेट ग्लँडचा. तर भरपूर डेडिकेटेड ग्लँड आहे आणि भरपूर लोकांचे प्रॉब्लेम्स असोसिएट आहेत. इट इज लार्ज अँड सिंगल ग्लँड मेड अप ऑफ 20 to 30 lobes and it is located underneath the urinary bladder. म्हणजे याच्यामध्ये जे प्रोस्टेट ग्लँड आहे ती किती लोब्स मध्ये असणार, 20 to 30 लोब्स. का, एक मिनिट जरा होल्ड करा. थांब ना, तू थांब तरी, मी अडी घेतो. लोब्स असतात, किती असतात, 20 200 to 300. तसे इथेही छोटे छोटे कंपार्टमेंट असतात आणि त्या कंपार्टमेंटला आपण काय म्हणतो, लोब्स म्हणतो. तर प्रोस्टेट ग्लँड मधले लोब्सचा काउंट लक्षात ठेवायचा, 20 to 30 लोब्स. आणि इट इज लोकेटेड अंडरनीथ द युरिनरी ब्लॅडर. पोझिशन बघा कुठे, तर हा युरिनरी ब्लॅडर आहे ज्यात युरिन साठवतो आपण. आणि इथे माहिती तुम्हाला एक स्पिंक्टर असतो, त्याला स्पिंक्टर मसल्स म्हणतात. तो मसल्स काय करतो, युरिन आपलं काय करतो, होल्ड करतो. नाही तुम्हाला युरिन तर तुमच्या बॉडीत आताही तयार होतच असेल, पण आपण एका टाइम आल्यानंतर युरिनला जातो. का जातो, कारण तिथे काय असतो, एक मसल्स असतो किंवा हॉल असतो. तर जस्ट त्या हॉलच्या खालीच एक ग्लँड तयार होते, त्याचं नाव आहे प्रोस्टेट ग्लँड. तर युरिनरी ब्लॅडरच्या खाली बेनेथ प्रोस्टेट ग्लँड असते. नेक्स्ट, it surround the urethra and release the milky white slightly acidic prostatic fluid into urethra. आता तिचं एक लिक्विड असतं महत्वाचं, तिला म्हणतात प्रोस्टॅटिक फ्लुइड. जसं सेमिनल व्हेसिकलचं सेमिनल फ्लुइड होतं, तसं प्रोस्टेट ग्लँडचं कोणतं असतं, प्रोस्टॅटिक फ्लुइड. तर सर्वात महत्वाचा प्रश्न, प्रोस्टेट ग्लँड प्रोस्टॅटिक फ्लुइड काय करतं, सिक्रेट करतं. आणि ते कशात टाकतं, युरेथ्रामध्ये. कारण युरेथ्रा युरिनरी ब्लॅडर मधून आलेला असतो, हे काय असतं, प्रोस्टेट ग्लँड असतं, आणि इजॅक्युलेट डक्ट संपलेला असतो. मग सेमिनल व्हेसिकलचं फ्लुइड दिलेलं असतं, त्यात प्रोस्टेट ग्लँड काहीतरी ऍड करतं, त्याला प्रोस्टेट फ्लुइड म्हणतात, आणि ते पुढे पेनिस मधनं कंटिन्यू होतं. तर आणि त्याचे क्वालिटी काय असते, तर त्याच्यामध्ये मिल्की व्हाईट सबस्टन्स रिलीज केला जातो, आणि तो स्लाइटली ऍसिडिक असतो. तो मोस्ट असं म्हणजे ऍसिडिक नेचर नसतो. स्लाइटलीचा मिनिंग काय असतो, पीएच समवॉट लेस दॅन 7. स्लाइटली म्हणजे स्लाइटली. पण तो जो सेमिनल व्हेसिकलचा फ्लुइड असतो तो हायली काय असतो, बेसिक असतो, लक्षात ठेवायचं. तर हा स्लाइटली ऍसिडिक असतो. इट फॉर्म्स अबाउट 30% व्हॉल्यूम ऑफ सिमेंट. तर कळतंय तुम्हाला मी काय सांगितलं होतं, हा जो एक सिमेंटचा सॅम्पल असेल त्याच्यामध्ये 60% मला वाटतं एवढा असेल, तर 60% हा सेमिनल फ्लुइड असेल.
30% म्हणजे आता किती पर्सेंट? 90% म्हणजे एवढा हा प्रोस्टेटचा फ्लुइड असेल आणि याच्यापेक्षाही कमी काय असतात? फक्त स्पर्म असतात. एवढा स्पर्मचा काउंट असतो. सर्व त्याला काय असतं? प्रोटेक्शन किंवा सपोर्ट असतो. तर 30% व्हॉल्यूम हा सिमेनचा प्रोस्टेटिक फ्लुइड असतं. इट कंटेन्स सायट्रिक ऍसिड, आधीच सांगितलं ऍसिडिक थोडंसं नेचर असतं. ऍसिड फॉस्फेट, ऍसिडिक असण्याचा कार्यक्रम काय असतो? ऍसिडिक, सायट्रिक ऍसिड आणि ऍसिड फॉस्फेटमुळे ते थोडंसं ऍसिडिक असतं. आणि व्हेरियस अदर एन्झाईम्स. एन्झाईम म्हणजे काय? तर ते काय करतात? त्याला सपोर्ट करतात एन्झाईम्स. तर त्यासाठी थोडेसे ते एन्झाईम्स असतात. एन्झाईम्स म्हणजे माहिती आहे ना? केमिकल सबस्टन्स दॅट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. तर रिॲक्शनचा रेट वाढवण्यासाठी थोडेसे तिथे ऍसिड्स असतात, सायट्रिक ऍसिड आणि फॉस्फेट ऍसिड. द ऍसिड फॉस्फेट प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम ऍसिडिक एन्व्हायरमेंट. आता हे जे असतं की ऍसिडिक फॉस्फेट जे असतं, तर हे काय करतं? प्रोटेक्ट करतं स्पर्म फ्रॉम व्हजाना फ्रॉम ऍसिडिक एन्व्हायरमेंट. तीन प्रकारचे आपल्याकडे एन्व्हायरमेंट असतात बघा. तुम्हाला आधी सांगितलं की बेसिक एन्व्हायरमेंट असतं. बेसिक एन्व्हायरमेंट असतं सेमिनल व्हेसिकलचं आणि त्यात थोडंसं ऍसिड वाढवलं जातं. तर कोणाचं असतं? फॉस्फेटिक ऍसिडचं. तर याचं काम असतं की ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये बेसिक आणि पुन्हा त्यात थोडंसं ऍसिडिक अशा प्रकारे ऍसिडिक म्हणून व्हजानामध्ये फंक्शन दिलं जातं. याचं मिनिंग समजलं का तुम्हाला? पुन्हा सांगतो, हे समजत नसेल तर हे बघा. 2 पॉइंट आहेत. तुमचं सेमिनल व्हेसिकल हे एकदम ऍक्च्युली अल्कलाईन असतं, बेसिक असतं. नंतर तुमचं हे प्रोस्टेट ग्लॅंड असतं, ते त्यात थोडंसं ऍसिड ऍड करतं. स्लाइटली म्हणजे समजतंय तुम्हाला? स्लाइटलीचा अर्थ असतो एकदम स्लाइटली, एकदम जास्त नाही. तर ते यासाठी की तिथल्या ऍसिड मॅनेज होण्यासाठी तिथे काय केलं जातं? ऍसिडिक एन्व्हायरमेंट थोडं मेंटेन केलं जातं. त्याचं काम असतं प्रोस्टेटचं. आणि सायट्रिक ऍसिड पेक्षा फॉस्फेट ऍसिड हा तिथे महत्वाचा रोल काय करतो? प्ले करतो. नेक्स्ट अजून लास्ट ग्लॅंड आहे कॉपर्स ग्लॅंड, जिचं एकदम स्मॉल शेप असतो, पी शेप असतो, बीन शेप असतो आणि पेयर मध्ये असतात. युरेथ्राच्या अशा 2 साइडला असतात, छोटे छोटे असतात. त्यांचं मेन फंक्शन काय असतं? त्यांचं अल्कलाईन, पुन्हा ते अल्कलाईन सिक्रेशन करतात. व्हिस्कस आणि म्युकस अशा प्रकारचं लिक्विड ते आहे बघा. तुम्हाला जे ऍसिडिक बिहेवियर आहे हे बघा, सेमिनल व्हेसिकल लक्षात ठेवायचं, बेसिक नेचर असतं. प्रोस्टेट त्यात थोडंसं ऍसिडिटी वाढवतं. कॉपर ग्लॅंड पुन्हा थोडंसं बेसिक नेचर मेंटेन करतं. तर पण तुम्हाला मेनली विचारलं की जातं की जे प्रोटेक्शन असतं ते कशामुळे होतं? त्या 2 बेसिक नेचर पेक्षा ऍसिडिक नेचरमुळे जास्त प्रोटेक्शन होतं. कारण तुमच्या बुकमध्ये तशा प्रकारचे वर्डिंग दिलेले आहेत, तर आपण बुक्सलाच फॉलो करणार. बुक्सने डायरेक्टली तुमचं इथे मेन्शन केलेलं आहे, "द ऍसिड फॉस्फेट प्रोटेक्ट फ्रॉम द ऍसिडिक एन्व्हायरमेंट, दॅट्स ऑल. वी यूज दिस स्टेटमेंट, ऍसिड फॉस्फेट प्रोटेक्ट द स्पर्म्स." तर दोघेही बेसिक असतात. कोणकोणते? सेमिनल व्हेसिकल आणि कॉपर ग्लॅंड. व्हिस्कस, म्युकस म्हणजे जो सिमेन्स, ऍक्च्युली स्पर्मला काही असं लिक्विडिटी नसते. स्पर्म असतात. त्यात एक लिक्विड टाकलं गेलं, नाव सेमिनल फ्लुइड होतं. ते थोडंसं कसं असतं ते हार्ड असतं. का हार्ड असतं? थोडंसं व्हिस्कस असतं. त्याच्यामध्ये कोणतं कंटेंट असतं? फिब्रिनोजेन. त्यात पुन्हा अजून थोडीशी व्हिस्कोसिटी त्याला घट्ट केलं जातं. कशाने? कॉपर ग्लॅंड. कॉपर ग्लॅंड पुन्हा त्याला काय करतं? थोडंसं घट्ट करतं. आणि म्युकस म्हणजे तेच थोडंसं म्युकस तुम्हाला चांगलं माहिती असेल. तुम्हाला सर्दी वगैरे चांगलं माहिती आहे. सर्दीलाच आपण म्युकस म्हणतो. तर त्या प्रकारचं ते थोडेसे कंटेंट वाढवले जातात. आणि हे कशासाठी? तर लुब्रिकेटिंग ड्युरिंग कॉप्युलेशन. तर लुब्रिकेशन म्हणजे काय? तर जेव्हा पेनिस आणि व्हजायना एकमेकांमध्ये इंटरकनेक्ट होणार आहे, तेव्हा तिथे काय होणार आहे? लुब्रिकेशन झालं पाहिजे. लुब्रिकेशन म्हणजे काय? तर हा पेनिस असणार आहे आणि ही व्हजायना असणार. ठीक आहे. इथे जेव्हा त्यांचं इंटरकनेक्शन होणार आहे, तेव्हा तिथे काय होणार आहे? तिथे लुब्रिकंट झालं पाहिजे. ट्रॅक जो आहे तो हा ट्रॅक आहे पेनिसचा आणि हा ट्रॅक आहे व्हजायनाचा. दोघंही ट्रॅकमध्ये लुब्रिकेशन असलं पाहिजे. कोणतंही फ्लुइड जर तुम्हाला पास करायचं असेल, तर त्याच्या आधी त्याला काय केलं पाहिजे? लुब्रिकेट केलं पाहिजे. तेव्हा ते चांगलं तिथून पास होऊ शकतं. तर तिथे लुब्रिकेशन म्हणजे ऑइल्स आपण म्हणतो. तर ऑइल सारखं ते काम करतं कॉपर ग्लॅंडचं सिक्रेशन आणि त्यातनं चांगल्या प्रकारे ते काय करतात? स्पर्म मूव्ह करतात. तर हा जो ट्रॅक असतो इथून इथपर्यंत, हा ट्रॅक याला वेल लुब्रिकेट करण्यासाठी, लुब्रिकेटचा अर्थ असतो वेट करण्यासाठी म्हणजे ओला करण्यासाठी, या इथली गॅन काय करते? छोटी गॅन काय करते? काम करते. इथेच नाही तर व्हजायनामध्येही त्याला त्या लिक्विडचा उपयोग होतो आणि ते स्पर्म काय करतात? चांगल्या प्रकारे काय करतात? कंटिन्युअसली मूव्ह करतात.
तर लुब्रिकेशन ठेवणं हे काम कोण करतं? कॉपर्स ग्लॅन्ड करतं. तर अशा प्रकारे लुब्रिकेशनसाठी कॉपर ग्लॅन्ड, कारण कम्युनिकेशन चांगलं झालं पाहिजे. नंतर इथे प्रोस्टेट ग्लॅन्ड, स्पर्मसाठी ऍसिडिटी मेंटेन झाली पाहिजे स्लाइटली, कारण दोघंही फ्लूइड बेसिक आहेत. कोणकोणते फ्लूइड तिकडे सेमिनल व्हेसिकल आणि याचे, तर थोडीशी ऍसिडिटी काय मेंटेन केली जाते, तर ऍसिड काय करण्यासाठी, रेजिस्ट करण्यासाठी. नंतर सेमिनल व्हेसिकलचं महत्वाचं काम जे आहे ते म्हणजे काय करणं, तर फ्रुक्टोज सप्लाय करणं, न्यूट्रिशन सप्लाय करणं, त्याला थोडंसं कॉग्युलेट करणं. कॉग्युलेट कोणतीही गोष्ट छोटी कॉग्युलेट झाली तर ती प्रपोल चांगली केली जाते. प्रपोल्शन म्हणजे काय, त्याला चांगल्या स्पीडने पाठवलं जातं. प्रपोल्शन, जेट प्रपोल्शन माहिती ना, रॉकेट. तर जेट प्रपोल्शन म्हणजे काय, तर एका गोष्टीला चांगल्या प्रकारे पुढे ढकलणं, याला प्रपोल करणं म्हणतात. तर एक बोलस म्हणजे चांगला घट्ट पदार्थच पुढे पाठवला जाऊ शकतो. त्याचं काम फिब्रिनोजन करतं. प्रोस्टाग्लॅन्डिन काय करतं, तर प्रोस्टाग्लॅन्डिन त्यांना पुढं सरकवण्याचं काम करतं. म्हणजे वजायनामध्ये, ही वजायना असेल तर इथली जी वॉल्स आहेत वजायनाची, तर ते काय करतात, कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपांड होतात नाही, इथून स्पर्म काय करतात, चांगल्या प्रकारे मूव्ह करतात. तर मला वाटतं की हे तुम्हाला समजलं असेल. प्रोस्ट हे लोब्स असतात, 2 to 30 लोब्स असतात. त्याला युरेथ्रा कनेक्टेड असतो. ऍसिडिक नेचर मध्ये Sir, what is 30% the भरपूर महत्वाचं आहे. function of lobes? कशाचं? लोब्स. लोब्स का? पुन्हा विचार, प्रश्न ऐकून यायला मला. Function of lobes. लोब्स म्हणजे काय, तर हे बघ, कोण पदार्थ जे असतात, म्हणजे आता बोन्स असतात. आता बोन, हे बोन आहे, तर बोन कसं बनलेला असतो, त्यात अशा ऑस्टिओ सेल्स असतात आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम असतो इथे भरलेला. तर प्रत्येक गोष्टीचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे ब्रेन असतो, तर ब्रेन कसा बनलेला असतो, तर ब्रेन असं बनलेला असतो, ह्या अशा न्यूरॉन सेल्स असतात, त्या अशा त्यांना काय असतात, ऍक्सॉन, डेंड्रिट असतात, अशा नर्व सेल्स असतात. ते एकत्र येऊन काय बनतो, ब्रेन बनतो. तसे जे प्रोस्टेट ग्लॅन्ड असतात ते लोब्सने बनतात. लोब्स म्हणजे कसे, की त्यांना असे छोटे छोटे लोब्स असतात. लोब्स म्हणजे कंपार्टमेंट असतात. त्या कंपार्टमेंट एक एक वर्क, एक युनिट म्हणून काम करतं, त्याला आपण लोब म्हणतो. जसं टेस्टिस आहे, टेस्टिस काम कसं करतं, तर टेस्टिसचं वर्क फंक्शन असं काढलं की किती लोब्स आहेत. तर हा एक लोब आहे, हा एक लोब आहे. याला लोब्यूल म्हणजे काय, लोब्सच म्हणतात. हा लोब आहे. तर याला लोब्स म्हणजे कसं, की ते एका कंपार्टमेंट सारखं काम करतं. आलं का लक्षात? हॅलो. हो. लोब, हे बघा आता बेसिकली लोबचा अर्थ काय असतो, की आता एक फॅन आहे, असं एक पदार्थ आहे. तर आपण म्हणून याला 3 लोब आहेत. 1, 2, 3. लोब म्हणजे असं सर्क्युलर स्ट्रक्चर. याला 4 लोब्स आहेत. तर प्रोस्टेट ग्लॅन्ड कसं असतं, असे तुकड्या तुकड्यांनी बनलेलं असतं आणि असे 11-12 तुकडे एकत्र येतात आणि आपण म्हणतो हे तुकडे आहेत आणि लोब्स आहेत. आणि हे 12 लोब्स वर्क करतात, असं ते लोब्स असतात. लोब्स म्हणजे कंपार्टमेंट. कळालं का? हो. तर अशा प्रकारे तुमचं ग्लॅन्ड झालेलं आहे. आता लास्ट म्हणजे काय, सिमेन. सिमेन आपण कशाला म्हणतो, तर सिमेन तर कळालं असेल तुम्हाला, सर्व पोर्शन तर झालेत आपले. आपल्याकडे व्हेरियस काय असतात, व्हिस्कस अशा प्रकारचं. अल्कलाईन म्हणजे समजलं, अल्कलाईन का, व्हिस्कस का, कारण तिथे कॉपर ग्लॅन्ड होतं. अल्कलाईन का, कारण तिथे सेमिनल फ्लुइड होतं. मिल्की का, त्याचा पीएच थोडंसं प्लस का झाला, कारण तिथे प्रोस्टेट ग्लॅन्ड होतं. मिल्की प्रोस्टेट ग्लॅन्ड मुळे, अल्कलाईन कशामुळे, सेमिनल फ्लुइड मुळे, आणि व्हिस्कस कामुळे, कॉपर ग्लॅन्ड मुळे. असं जे लिक्विड असतं ते इजॅक्युलेट केलं जातं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमने, त्याला म्हणायचं सिमेन. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अशा प्रकारचं एक लिक्विड बाहेर पाठवतं, फ्लुइड बाहेर पाठवतं. ते थोडं विस्कस असतं, ते बेसिक असतं आणि ते थोडं मिल्की असतं, त्याचा पीएच स्टँडर्ड असतो, त्याला म्हणायचं सिमेन. हे सिमेन नॉर्मली इजॅक्युलेशन म्हणजे एकदा सिंगल पर्सन इजॅक्युलेट किती करू शकतो, 2.5 to 4 ml पर्यंत इजॅक्युलेट करू शकतो, म्हणजे बाहेर पाठवू शकतो. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एवढ्या ml मध्ये सिमेन तयार करू शकतं. आणि अबाउट त्याच्यामध्ये ह्या 2.5 ml मध्ये, 2.5 ml समजतं, ml आपल्याला चांगलं समजतं. 10 ml चं इंजेक्शन असतं, 5 ml चं इंजेक्शन असतं. मग त्यावरनं 2.5 ml तुम्हाला समजत असेल. त्यातली पहिली किंवा दुसरी लाईन याला छोटूशी, त्याला म्हणायचं 2.5 ml. तर 10 ml चं तुम्ही ते हे घेतात ना, काय म्हणतात ना, ते काय खातात, कप सिरप वगैरे घेतात 5 ml वगैरेचं. तर त्यातनं लक्षात येईल तुम्हाला की त्याचं हाफ करायचं, म्हणजे जो चमच्याच्या हाफ करायचं अजून. तर त्यामध्ये किती मिलियन स्पर्म असतात, तर 400 मिलियन स्पर्म असतात. 1 मिलियन म्हणजे किती लाख असतात माहिती ना, 10 लाख असतात. 1 मिलियन म्हणजे 10 लाख.
तर 400 इंटू 400 मिलियन्स, तर तुम्हाला लक्षात येत असेल की केवढा मोठा काउंट असतो. तर एवढे स्पर्म एवढ्या ml मध्ये असतात, आणि हेही ml मध्ये एवढ्या ml मध्ये नसतात, तर ऍक्च्युली ते 2.5 ml च्या किती पर्सेंट असतात, फक्त हे 10% असतात. तर 10% मध्येच एवढे स्पर्म असतात, आणि इथलं 90% काय असतं ऍक्च्युली, ते वेगवेगळ्या ग्लँडचं काय असतं, सिक्रेशन असतं किंवा लिक्विड असतं. तर लक्षात ठेवायचं की एवढ्याचे 10% मध्ये एवढे मिलियनचे काय असतात, स्पर्म असतात. इट कंटे आणि एवढे स्पर्म का असतात? सिंपल गोष्ट आहे की एवढे स्पर्मची आवश्यकता का? तर हेच आपल्या ह्युमन्स मध्ये झालेलं इव्हॉल्युशन आहे, की नेचर काय प्रोस्पेक्ट करतो, की जेव्हा फर्टिलायझेशन होणार आहे, म्हणजे रिप्रोडक्शन होणार आहे, तर मेल कडनं जी प्रोबॅबिलिटी, म्हणजे हा मेल आहे तर आणि हे फिमेल आहे, तर फिमेल प्रोबॅबिलिटी ठरवत नाही का, फिमेलनी फक्त एक ओव्हल तयार केलेलं असतं, पूर्ण मंथ मध्ये एकच ओव्हल तयार होतं, आणि त्याच्यामध्ये फिक्स असतं काउंट काय असतो क्रोमोझोमचा, तिने एक काय केलेलं असतं, फिक्स बॉडीने फिक्स केलेलं असतं. मग व्हरायटी कशी येणार, म्हणजे नवीन आपण म्हणतो ना बायोडायव्हर्सिटी, कोणताही माणूस सारखा नसतो, तर मग मेल्स कडनं प्रोबॅबिलिटी ठरवली जाते की एवढे 400 मिलियनचे स्पर्म तयार होतात, आणि त्यातला एक स्पर्म काय करतो, ओव्हलला कनेक्ट करतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी शिकला असेल, इथे सरांनी काही सांगितलं असेल ना तुम्हाला, प्रोबॅबिलिटी झालं का चॅप्टर 10 पर्यंत झालं असेल ना. म्हणजे 1:4000 मिलियन एवढी प्रोबॅबिलिटी जनरेट होते, आणि त्यातनं कोणतं तरी एक काय करतो, एक सेल इथे फ्यूज करतो आणि नवीन काय करतो, ऑफस्प्रिंग फॉर्म होतो. तर ही एकदम तुम्हाला रिप्रोडक्शन सिंपल गोष्ट आहे, पण ऍक्च्युली सिंपल नाहीये. एवढ्या काउंट मधनं एक स्पर्म कनेक्ट होणार आहे, आणि तो ठरवणार आहे की पुढचं ऑफस्प्रिंग कोण असणार आहे. ही भरपूर मोठी प्रोबॅबिलिटी आहे, म्हणून आपल्याकडे कोणीही जगामध्ये सेम नसतो. कळालं? आणि हे जे 4000 स्पर्म असतात, याच्यामधलेही जीन्स सेम नसतात. म्हणजे एकही स्पर्म ह्या 4000 मिलियन स्पर्म मधना सेम नसतो. तोही डिफरंट असतो, आणि त्यातला डिफरंट ओल सोबत कंबाईन करतो. म्हणजे यातनं पॉसिबिलिटीच राहत नाही की तुमचं मदर सारखे किंवा तुम्ही फादर सारखे असू शकाल. हा प्रश्नच नाही. कारण फादर सारखे असू शकत नाही किंवा मदर, आणि तुम्ही जर तुमच्या फादर मदर सारखे जर असू शकत नाही, तर जगात कुठेच प्रोबॅबिलिटी नाही की तुम्ही दुसऱ्या माणसासोबत कोणासोबत मॅच करू शकाल. तर जगामध्ये क्लोन हा कन्सेप्ट नाहीये. कळालं? जामरे कळालं? हॅलो? हो सर. म्हणजे आपण आपल्या आई वडिलांसारखे नसतो का, कारण 400 मिलियन काउंट्स मधनं आपलं काय होतं, कनेक्शन होतं. तर विचार करा की आपण आई वडिलांपेक्षा एवढ्या 1000 मिलियन प्रोबॅबिलिटी जर आपण असतो, तर आपल्या आई वडिलांसारखे नसणं म्हणजे जगात कोणासारखंही नसणं, कारण बाकीचेही तेवढ्याच प्रोबॅबिलिटीने जन्माला आलेले असतात. तर ही एकच कंडिशन आहे की जगामध्ये कोणीही सेम नसतं, आणि प्रत्येक माणूस युनिक असतो. तर म्हणून आपण म्हणतो की प्रत्येक प्रश्न नसतो, प्रत्येकाला जेव्हा डोकं दिलेलं असतं. तुम्ही एवढ्या कॉम्प्लिकेट प्रोसेस मधनं तयार झालेले आहात, सर्वच जे आपण आहोत. तर एवढ्या प्रोबॅबिलिटी मधनं तुम्ही जर जन्माला येतात, म्हणजे तुम्ही जेव्हा जन्माला आला, सिंपल गोष्ट आहे, तुम्ही आता लाईव्ह आहात का आहात माहितीये का, ही सिंपल गोष्ट आहे की तुमच्या लाईव्ह होण्यामागे किती मिलियन्स, इथून 4000 मिलियन स्पर्म मधला एक, चला 1 स्पर्म हा जॉईन होऊन तुम्ही तयार झालेले आहात. एवढे काय झालेले आहेत, डिस्ट्रॉय झालेले आहेत. म्हणजे तुम्ही ऍक्च्युली विन होतो तो जन्मला येतो. कळतंय तुम्हाला? तर एवढी ज्यांना तिथे कनेक्ट होता आला नाही ते डिस्ट्रॉय झालेत. एवढ्या प्रोबॅबिलिटी मध्ये तुम्ही जर जन्माला येताय आणि जर लाईव्ह करतायत, म्हणजे याचा अर्थ तुमच्यात पोटेन्शियल असलंच पाहिजे. आणि तुम्ही जर ते दुसऱ्या 4000 म्हणजे इथे वेगळा 4000 वाला स्पर्म असेल इथे, आणि तुम्ही त्याच्यासोबत जर कम्पेअर करताय की त्याच्या क्वालिटी सेम असल्या पाहिजे, तो सक्सेस आहे, मी फेल्युअर आहे, तर हा मूर्खपणा आहे. प्रत्येकाची क्वालिटी वेगळी असते. त्यामुळे लक्षात ठेवायचं की प्रत्येक माणसाकडे युनिक फीचर असतं. आपली क्वालिटी ओळखा आणि प्रगती करा. ठीक आहे? तर यातनं हेच आहे की आपण सक्सेसफुल झालो पाहिजे, दुसऱ्यांना कॉपी नाही करायचं, कारण आपण युनिक असतो. तर तुम्ही म्हणणार सर तुम्ही हुशार आहात का? यस मी हुशार आहे. किंवा तुम्ही म्हणणार सर बाकीच्यांचं काय, ते असतील हुशार, पण मी तर हुशारच आहे. संपल. तुमचं मिनिंग असं असलं पाहिजे. बाकीचे असतील पण मी माझा वेगळा आहे, आणि माझं आयुष्य जगणार. सिंपल गोष्ट. किंवा मी माझी प्रगती करणार. दुसऱ्या रस्त्याने जाणार तर मी जाणार. हा कन्सेप्ट सोडून द्या. नेक्स्ट, इट कंटेन्स सिक्रेशन ऑफ एपिडर्मिस. आता याच्यामध्ये काय काय असतं, तर कंटेन सिक्रेशन्स ऑफ एपिडर्मिस अँड सम असोसिएटेड ग्लॅंड. हे बघा, आता तुम्हाला इथे सिक्रेशन ऑफ एपिडर्मिस दिसतं इथे, बरोबर. आता एपिडर्मिस मधले सिक्रेशन ऍक्च्युली तुम्हाला ऍड केलेलं नाही बुक मधनं.
म्हणून मी त्याच्यावरती जास्त कमेंट करत नाहीये. जेव्हा तुम्ही नीटला वगैरे याल तेव्हा मी त्याच्यावरती कमेंट करेल. तुम्हाला फक्त कसे सिक्रेशन तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत तर ऍसेसरी ग्लँड, तर आपण ऍसेसरी ग्लँड वरती कमेंट करू. तर ऍसेसरी ग्लँड मधनं माहिती तुम्हाला फ्रुक्टोज ऍड केला जातो. कशासाठी? न्यूट्रिशनसाठी. ऍसिडिटी न्यूट्रलायझिंग ऍसिडिटी म्हणजे काय? तर थोडेसे ऍसिडिटीला न्यूट्रलाइज करण्यासाठी तिथे कॅल्शियम प्लस प्लस असतात, थोडे बायकार्बोनेट्स असतात. ते कोण ऍड करतं? तर कोण करतं न्यूट्रलायझिंग ऍसिडिटी करण्यासाठी? कॅल्शियम आणि बायकार्बोनेट्स हे सेमिनल व्हेसिकल तयार करतात. आणि ऍक्टिव्हेशन ऑफ मुवमेंट कोण करतं? ऍक्टिव्हेशन म्हणजे काय? तर ऍक्टिव्हेशन म्हणजे की जे मुवमेंट तयार करतं, म्हणजे आता सिंपल आहे, ती एक वजायना आहे, ही वजायना आहे आणि इथून हे वजायना मध्ये आता इथे स्पर्म सोडला गेलेला आहे. स्पर्म म्हणजे सिमेन सोडला गेलेला आहे. आता ही वजायना काय ऍक्टिव्हेट होणार? तर सिंपल इथे प्रोस्टॅडिन ग्लँड असणार आहे, प्रोस्टॅडिनचं सिक्रेशन असणार आहे, ते ह्या वॉलला काय करणार आहे? स्टिम्युलेट करणार आणि त्या स्पर्मला काय करणार? पुढं हेल्प करण्यासाठी मदत करणार. तर सिमेन मध्ये लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी, नीट साठी तर अति महत्वाचा पॉइंट आहे, पीएच किती, कंटेंट किती, स्पर्मचं काउंट किती, कोणाकोणाचे सिक्रेशन असतात, काय काय महत्वाचे असतात एनर्जीसाठी, न्यूट्रियनसाठी, ऍसिडिटीसाठी, बायकार्बोनेट्स आणि कॅल्शियम कशासाठी वापरले जातात माहिती ना? बायकार्बोनेट हे बेसिक मीडियम म्हणून वापरले जातात. हे जे असतं ऍक्टिव्हेशन करण्यासाठी प्रोस्टॅग्लॅन्डिन काय असतात सांगितलं, पेरिस्टॅलिटिक मुवमेंट स्टार्ट करण्यासाठी. तर अशा प्रकारे सिमेन हा महत्वाचा पोर्शन आहे. लास्ट पॉइंट बाकी तुमचा आता एक्सटर्नल जिलेटिया. एक्सटर्नल म्हणजे काय? जे आपण बाहेरून बघतो, ज्या आता हे जे पोर्शन आहेत ते तुम्हाला दिसतात का? नाही. हे तुम्हाला पोर्शन दिसतात का? तुम्हाला कोणताही पोर्शन दिसत नाही. म्हणजे तुम्हाला ना सेमिनल व्हेसिकल दिसेल, वासा डिफरन्स दिसेल, टेस्टिसही दिसत नाही, स्क्रॉटम दिसतो बाहेरनं, टेस्टिसही नसते, टेस्टिस मध्ये असतात. हे सर्व इनर पोर्शन आहे. तुम्ही इनर पोर्शन स्टडी केले. आता बाहेरचे पोर्शन म्हणजे काय? दिसणारे पोर्शन काय? त्याला आपण एक्सटर्नल काय म्हणतो? एक्सटर्नल जेनेटिलिया. जेनेटिलिया म्हणजे काय? जे बाहेरचे पोर्शन दिसतात ना एक्सटर्नल, त्यांना म्हणायचं एक्सटर्नल जेनेटिलिया. इट इन्क्लूड द पेनिस अँड स्क्रॉटम. सांगितलं तुम्हाला, पेनिस हा अशा प्रकारचा एक स्ट्रक्चर असतो. इथे काय असतात? पोकड्या असतात. त्या पोकड्यांमध्ये मसलच्या पोकड्या असतात, सप्लाय केला तर, आणि इथे मध्ये युरेथ्रा असतो. युरेथ्रा बघितला आपण, पण हा बाहेरचा पोर्शनला काय म्हणतात? पेनिस म्हणतात. आणि स्क्रॉटम म्हणजे काय? तर टेस्टीच्या बाहेरचं जे पाऊच असतं त्याला काय म्हणतो आपण? स्क्रॉटम म्हणतो. पेनिस इज द मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. पेनिस कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणजे काय? लक्षात ठेवायचं, मागे वर्ड कॉप्युलेशन गेला होता, आणि कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणजेच मेल आणि फिमेल. ठीक आहे. तर व्हजायनाचं आणि पेनिसचं कनेक्शन यालाच कॉप्युलेशन म्हणतात. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, जेव्हा पेनिसने व्हजायनामध्ये काय केले जातात, हे बघा, हे डायग्राम बघा, ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे आणि इथे ही वजायना आहे, याला वजायना म्हणतात. हा काय म्हणतात याला, काय म्हणतात? हे आहे आपलं ओरी, हे आहे फॅलोपियन ट्यूब, हे युरेटस आहे, आणि दोन आपल्याकडे काय असतात? दोन ओरी असतात, दोन फॅलोपियन ट्यूब असतात, एक युरेटर असतं आणि एक वजायना असते. वजायनाचं पॉप्युलेशन सांगतो तुम्हाला. इथे वजायना मध्ये जेव्हा पेनिस, इथे पेनिस असतो, पेनिस जेव्हा वजायनामध्ये इथे काय करतो? इथे सिमेन सोडतो, तेव्हा तिथून ह्या वॉलला कॉन्टॅक्ट करण्याचं काम हे प्रोस्टॅग्लॅन्डिन ग्लँड करतात. तर इथे स्पर्म सोडण्यासाठी जो काही एक्सटर्नल जिलेटिया मेल मध्ये असतो त्याला म्हणायचं पेनिस, आणि त्याला कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणतात. म्हणजे मेल आणि फिमेल मध्ये सिमेन ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसला कॉप्युलेशन म्हणतात. इट इज अ सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर. तो सिलेंड्रिकल असतो आणि मस्क्युलर असतो विथ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाईल टिश्यू. आधीच सांगितलं होतं, तो मस्क्युलर असतो आणि त्याच्याकडे इरेक्टाईल टिश्यू असतात. इरेक्टाईल टिश्यूचा बंडल असतो, म्हणजे ते काय इरेक्शन देतात, म्हणजे काय करतात? त्याला नॉर्मली इरेक्शन म्हणजे काय? तर त्याला स्टॅन्डस्टिल करतात, त्याला हार्ड करतात. तर इरेक्टाईल टिश्यू पेयर मध्ये असतात. तर ते पोस्टेरेटो लॅटरल टिश्यू कॉड्याचं कॉर्पोरा कार्वस नोसा, नाव नीट वाचत ते काय, तर कॉर्पोरा कार्वस नोसा अँड द मेडियन काय असते? कॉर्पस पॉन्जिसम. ह्या अशा प्रकारच्या तिथे काय असतात? 2 लेयर्स असतात. पुन्हा सांगतो, इरेक्टाईल टिश्यूचे 2 पार्ट्स असतात.
दोन टिश्यू असतात. इथे दिसत आहे पेअर ऑफ, हे दिसत आहे कॉर्पोरा कार्नोसा अँड मीडियम काय असतं कॉर्पस स्पॉन्जिस. इट इज सोलेंट ट्यूब ऑफ पेनिस कॉल्ड एज अ ग्लँड पेनिस. तर डायग्राम एक मिनिट हे बघा. सर लाईव्ह मोठा क्लास इथे टाइम टू टाइम काम चांगला आहे रे उलट पैसा टाइम झाला का? हो. हॅलो नाही सर होत आहे. ठीक आहे, नंतर इथे थांबू, मग इथपर्यंत थांबू. हे बघा काय आहे बघा, एक्सटर्नल जेनिटिलिया मध्ये जातोय आपण आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे पेनिस. पेनिस मध्ये इरेक्टाईल टिश्यू असतात. तर पेअर ऑफ पोस्टेटो लॅटरल टिश्यू असतात, त्यांना पोस्टेटो लॅटरल टिश्यू म्हणतात. इरेक्टाईल टिश्यूला त्याचे दोन टाईप असतात. हा कॉर्पोरा कार्वस नोसा आणि एक काय असतो कॉर्पस स्पॉन्जिसम. अशा प्रकारचे दोन काय असतात इरेक्टाईल टिश्यूचे पेअर असतात. सॉलन जे टीप असतं त्याला ग्लँड पेनिस म्हणतात. म्हणजे सॉलन टीप असतं, सॉलन टीप असतं याला ग्लँड पेनिस म्हणतात. हा जो पोर्शन याला ग्लँड पेनिस म्हणतात. ह्या ज्या लेयर्स असतात, तुम्हाला दोन लेयरची नावं सांगितले मी, कॉर्पस वगैरे, ते लेयर पाठ करा. दोन गोष्टी, हे इरेक्टाईल, या इरेक्टाईल काय आहेत टिश्यू आहेत आणि हा ग्लँड पेनिस आहे समोरचा. नंतर इट इज कवर्ड बाय द लूज फोल्ड ऑफ स्किन. तर त्याला एक लूज फोल्ड ऑफ स्किन असते पेनिसला, त्याला फोरस्किन किंवा प्रेस्क्यू म्हणतात. तर प्रत्येक पेनिस हा पेनिस असेल तर त्याला दोन प्रकारचे इथे टिश्यू असतात इरेक्टाईल. त्याचे नाव तुम्हाला माहिती आहे. इरेक्टाईल टिश्यू मध्ये ब्लड सप्लाय केला जातो आणि तिथे काय केला जातो त्याला इरेक्ट केला जातो. हा इथे ग्लँड पेनिस असतो, समोर एक सोलन झालेला पोर्शन असतो त्याला ग्लँड पेनिस म्हणतात, तो टीप असतो. आणि ह्या सर्वांच्या वरती काय असते स्किनचं फोल्डिंग असतं. त्या स्किनच्या फोल्डिंगला म्हणतात फोरस्किन आणि त्याचा रिप्रोडक्शन मध्ये इम्पॉर्टंट रोल असतो. तर तिथे तुम्हाला पुढे रिप्रोडक्शन मध्ये त्याचा मी इम्पॉर्टंट रोल सांगेल की फोरस्किन काय. तर स्किन याला जे स्किन असतं त्याला फोरस्किन म्हणतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं इथे असं याच्यावरती स्किन असणार, हे दिसतंय तुम्हाला येलो कलरचं स्किन, त्याला फोरस्किन म्हणतात. आणि हा ग्लँड पेनिस आहे आणि हे इरेक्टाईल टिश्यू आहेत हे पिंक कलरचे. तर मला वाटतं की इथे आपण थांबू. आज